युनिट 23 मधलं जे 6th डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे इंडियामधलं ते म्हणजे एक्झिम बँक. सो एक्झिम बँकचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, त्याला शॉर्टमध्ये एक्झिम असं म्हणतात. सो हे स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एस्टॅब्लिश केलं होतं 1982 मध्ये. सो दिस इज अ ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच इज रेग्युलेटेड बाय आरबीआय आणि त्याची एस्टॅब्लिशमेंट 1982 मध्ये झाली होती अंडर द एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1981. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1981 पार्लमेंटमध्ये पास केला होता आणि त्याच्या अंडर 1982 मध्ये त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली होती. सो हे जे इयर्स आहेत ही फार महत्वाची आहेत. मी मागच्या पार्ट्समध्ये पण सांगितलं होतं की हे जे सगळे इयर्स ऑफ इन्कॉर्पोरेशन आहेत हे फार महत्वाचे आहेत. सो ते नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे एक्झिम बँक इज established by Government of India in 1982 under the Export Import Bank of India Act 1981. सो त्यांचं जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे तर बेसिकली इंडियाचा जो इंटरनॅशनल ट्रेड आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे त्याला फायनान्शियल असिस्टन्स मिळावा हे त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि अजून एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की इन्फॉर्मेशन अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस टू एक्सपोर्टर्स, इम्पोर्टर्स अँड अदर स्टेक होल्डर्स. कारण जेव्हा एक्सपोर्ट आपण करतो किंवा इम्पोर्ट करतो तेव्हा समोरची पार्टी आपल्याला जास्त माहिती नसते आणि आपण त्या पार्टीचं जास्त व्हेरिफिकेशन आपल्या लेवलवर करू शकत नाही. त्याला आपल्याला एक्सटर्नल डेटा लागतो आणि हे जे काही डेटा वगैरे प्रोव्हाइड करण्याची जी काही सिस्टीम आहे किंवा सर्व्हिस आहे ती सुद्धा एक्झिम बँक आपल्याला देते. सो एक्सपोर्टमध्ये काय केअर आपल्याला घ्यावी लागते, काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, हे सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला एक्झिम बँक प्रोव्हाइड करते. सो एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी फायनान्स तर आहेच आहे, त्याच्या ऍडिशन मध्ये आपल्याला या पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात जेणेकरून आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट करणं हे सोपं होतं आणि त्याच्यातली जी रिस्क असते काउंटर पार्टी रिस्क म्हणजे समोरच्या पार्टीची जी काही आपल्याला रिस्क आहे ती आपण एलिमिनेट करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आता पुढचा पॉइंट बघा. एक्झिम बँक वॉज एस्टॅब्लिश्ड टू प्रमोट इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड अँड फॅसिलिटेट ऍक्सेस टू ग्लोबल मार्केट्स. सो जास्तीत जास्त आपला इंटरनॅशनल ट्रेड व्हावा आणि इंडियाच्या जे बिझनेसेस आहेत त्यांना ग्लोबल मार्केट्सला इझी ऍक्सेस मिळावा हे त्याचं बेसिक लॉजिक होतं. It operates as a statutory corporation under the Ministry of Commerce and Industry, Government of India. So Ministry of Commerce and Industry, Government of India जे आहे त्यांच्या अंडर हे कॉर्पोरेशन म्हणून एस्टॅब्लिश केलेले स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन आहे म्हणजेच त्याला परपेच्युअल सक्सेशन आणि कॉमन सील आहे. त्यानंतर पुढे त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत बघा. सो पहिलं फंक्शन आहे ते म्हणजे एक्सपोर्ट फायनान्स. सो एक्सपोर्टसाठी जो काही फायनान्शियल असिस्टन्स लागेल तो आपण प्रोव्हाइड करतो. मग त्यामध्ये प्री शिपमेंट क्रेडिट आहे, पोस्ट शिपमेंट क्रेडिट आहे, एक्सपोर्ट लाईन्स ऑफ क्रेडिट आहे आणि एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स पण आहे. सो प्री शिपमेंट, पोस्ट शिपमेंट, इन्शुरन्स, एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या एक्सपोर्ट फायनान्स मध्ये आपल्याला एक्झिम बँक प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर ते इम्पोर्ट फायनान्स पण प्रोव्हाइड करतात. इट ऑल्सो एक्सटेंड्स फायनान्शियल सपोर्ट टू इंडियन इम्पोर्टर्स by offering lines of credit and term loans for importing capital goods, raw material and equipment. So आपल्याला जर रॉ मटेरियल, कॅपिटल गुड्स, इक्विपमेंट इम्पोर्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फायनान्शियल असिस्टन्स हा आपल्याला एक्झिम बँकेकडनं घेता येतो. त्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन. सो एक्झिम बँक अंडरटेक्स इनिशिएटिव्स टू प्रमोट इंडियन एक्सपोर्टर्स बाय प्रोव्हाइडिंग गायडन्स, सपोर्ट अँड फायनान्शियल असिस्टन्स टू द एक्सपोर्टर्स. सो ग्लोबल मार्केट्सला आपलं तिथे रेकग्निशन आपल्याला मिळालं पाहिजे. इंडियन एक्सपोर्टर्स जे आहेत त्यांना ग्लोबल लेवलवर तिथे आपल्याला रेकग्निशन, स्टँडिंग मिळालं पाहिजे. हे एक्सपोर्ट प्रमोशनचं सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि पुढचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट. ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काय की इट फॅसिलिटेट्स इंडियन इन्व्हेस्टर्स overseas through project financing, equity participation and other financial instruments. So बाहेरच्या कंट्रीज मध्ये, बाहेरच्या बिझनेस मार्केट्स मध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती सुद्धा करण्यासाठी एक्झिम बँक सपोर्ट करतं. जे काही फायनान्शियल असिस्टन्स लागेल ते आपल्याला प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर ट्रेड रिसर्च अँड अनालिसिस. सो जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक्झिम बँक आपल्याला सर्व्हिसेस देताना फक्त फायनान्शियल असिस्टन्स एवढंच देत नाही तर आपल्याला त्याच्या उपर त्याच्या ऍडिशन मध्ये आपल्याला एक्सपोर्ट ऍडवायझरी सर्व्हिसेस पण दिल्या जातात आणि त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड जो आहे
त्याच्यातले जे मार्केट ट्रेंड्स आहेत, ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ज्या काही होत आहेत, याच्यावर रिसर्च डेव्हलपमेंट सुद्धा एक्झिम बँक करत असतं, इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतं. काय आपल्या एक्सपोर्टर्सना बेनिफिशियल आहे, आपले एक्सपोर्टर्स कुठे जास्त टार्गेट करू शकतात, कुठल्या कंट्रीमध्ये जास्त फोकस करू शकतात, कुठल्या कंट्रीमध्ये काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत, याच्या सगळ्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ट्रेड रिसर्च अँड अनालिसिस मध्ये मिळते. सो दॅट इज अगेन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ एक्झिम बँक. त्याच्यानंतर काय काय प्रॉडक्ट्स आपल्याला एक्झिम बँक ऑफर करते. पहिलं जे आहे ते एक्सपोर्ट क्रेडिट. एक्सपोर्ट क्रेडिटचा अर्थ काय, तर इट ऑफर्स प्री शिपमेंट अँड पोस्ट शिपमेंट क्रेडिट टू एक्सपोर्टर्स टू फायनान्स देअर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता मला जर इथून एक्सपोर्ट करायचं असेल तर मला आधी ती जे काही गुड्स आहेत ते मला आधी तयार करायला लागतील, त्याच्यासाठी मला वर्किंग कॅपिटल लागतं आणि ते एक्झिम बँक आपल्याला प्रोव्हाइड करते इन प्री शिपमेंट अँड पोस्ट शिपमेंट फॉर्म मध्ये. त्यानंतर बायर्स क्रेडिट. इट प्रोव्हाइड्स क्रेडिट टू ओव्हरसीज बायर्स टू फॅसिलिटेट द इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम इंडिया. सो बाहेरचे जे इम्पोर्टर्स आहेत त्यांना इम्पोर्ट करतायत इंडियामधून, त्यामुळे त्यांना इंडियामध्ये एक्सपोर्टर जो बसलाय त्याला पैसे द्यावे लागतील. ते पैसे देण्यासाठी पण फायनान्स एक्झिम बँक त्यांना देते. लाईन्स ऑफ क्रेडिट. एक्झिम बँक एक्सटेंड्स लाईन्स ऑफ क्रेडिट टू फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स टू फायनान्स प्रोजेक्ट्स दॅट इन्व्हॉल्व इंडियन एक्सपोर्टर्स. सो बाहेरच्या कंट्रीजमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा गव्हर्नमेंट्स आहेत त्यांना सुद्धा एक्झिम बँक फायनान्स देते फॉर द पर्पज ऑफ इंडियन एक्सपोर्ट्स. एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स हे सगळ्यात महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरनॅशनल ट्रेड करताना एक सगळ्यात मोठी रिस्क असते की आपल्याला जे काही आपण तिकडे ट्रेड केलाय किंवा जे काही सेल केले त्याचे आपल्याला पैसे मिळतील का नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फिअर इन एव्हरी एक्सपोर्टर्स माइंड. आणि तेच बाजूला करण्यासाठी आपल्याला एक्झिम बँक एक सर्व्हिस प्रोव्हाइड करते, त्यालाच नाव दिलंय एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स. It offers export credit insurance to protect exporters against the risk of non-payment by the overseas buyers. So buyer तिकडचा जो आहे त्यांनी जर पेमेंट नाही केलं तर तो जो लॉस आहे तो आपल्याला एक्झिम बँक भरून देतं, त्यालाच एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स असं म्हणतात. आणि टर्म लोन्स. एक्झिम बँक प्रोव्हाइड्स लॉंग टर्म फायनान्सिंग टू एक्सपोर्टर्स फॉर सेटिंग अप न्यू प्रोजेक्ट्स, मॉडर्नायझिंग एक्झिस्टिंग फॅसिलिटीज अँड एक्सपांडिंग प्रोडक्शन कॅपॅसिटीज. सो एक्झिस्टिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची असेल, न्यू प्रोजेक्ट करायचा असेल, मॉडर्नायझेशन आणायचं असेल, त्यासाठी सुद्धा आपल्याला टर्म लोन्स मिळतात फ्रॉम द एक्झिम बँक. आणि यांच्या ज्या एक्सपोर्ट ऍडवायझरी सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये काय काय येतं बघा. मार्केट इंटेलिजन्स अँड रिसर्च, एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन असिस्टन्स, गायडन्स ऑन एक्सपोर्ट फायनान्स अँड इन्शुरन्स, एक्सपोर्ट प्रमोशन प्रोग्राम्स अँड इनिशिएटिव्स, असिस्टन्स इन आयडेंटिफाईंग एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीज अँड पोटेन्शियल मार्केट्स. सो थोडक्यात एक्सपोर्ट कुठे करायचा, एक्सपोर्टमध्ये डॉक्युमेंटेशन कसं करायचं, त्याच्यानंतर समोरचा बायर हा जेन्युइन आहे का नाही हे बघायचं, त्याच्यानंतर रिस्क जी काही आहे ती एलिमिनेट करायची थ्रू इन्शुरन्स, त्याच्यानंतर अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, त्यानंतर नवीन जे काही डेव्हलपमेंट होती बाहेरच्या कंट्रीजमध्ये ती जर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला हवी असेल तर ती सुद्धा एक्झिम बँक आपल्याला या सर्व्हिसेस मधनं देत असतं. त्याच्यानंतर मार्केट ऍडवायझरी सर्व्हिसेस मध्ये सुद्धा ते काय काय इन्फॉर्मेशन देतात तर ते बघा. मार्केट रिसर्च अँड अनालिसिस, आयडेंटिफिकेशन ऑफ टार्गेट मार्केट अँड पोटेन्शियल बायर्स, असेसमेंट ऑफ मार्केट ट्रेंड्स अँड डायनॅमिक्स, गायडन्स टू मार्केट एंट्री स्ट्रॅटेजीज अँड एक्सपोर्ट प्रमोशन ऍक्टिव्हिटीज, असिस्टन्स इन बिल्डिंग पार्टनरशिप्स अँड नेटवर्क विथ ओव्हरसीज बिझनेस. सो थोडक्यात कुठल्या मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायचा, त्याच्यानंतर पोटेन्शियल बायर्स त्या मार्केटमध्ये कोण असतील, त्या मार्केटमधला आता ट्रेंड काय चालू आहे, काय डायनॅमिक्स नंबर काय आहेत, काय क्वांटिटी, काय अमाऊंट, काय जे काही इन्व्हॉल्ड आहे ते सगळ्याचं जे काही अनालिसिस आहे ते अनालिसिस आपल्याला मार्केट ऍडवायझरी सर्व्हिसेस मध्ये आपल्याला घेता येतं. सो दोन सर्व्हिसेस ऍडिशनल एक्झिम बँक आपल्याला प्रोव्हाइड करतं. एक म्हणजे एक्सपोर्ट ऍडवायझरी सर्व्हिसेस आणि दुसरे ते म्हणजे मार्केट ऍडवायझरी सर्व्हिसेस. सो साधारणतः हे जे 6वं डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे इंडियातलं ते आपण कव्हर अप केलंय. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि हे ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. इट इज एस्टॅब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 1982 अंडर द एक्झिम बँक ऍक्ट 1981. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक
ॲक्ट 1981. सो हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही नक्की करून ठेवा. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला जे डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन बघायचं आहे ते म्हणजे नाबार्ड. सो ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण कव्हर अप करणार आहे.